बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बालभारती मराठी इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील एक गोष्ट पाहूया. तेल गेले तूप गेले. लेखक मो. रा. वाळंबे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका गावात एक गृहस्थ राहत होते. त्यांचा एक नोकर होता. गेनू हे त्याचं नाव. गेनू होता स्वभावाने गरीब, दिसायला भोळसर आणि वागण्यात थोडा धांदरट. मात्र त्याच्या कष्टाळूपणामुळे मालकाला तो फार आवडे. गेनूचे मालक होते धार्मिक. त्यांच्या गळ्यात नेहमी तुळशीच्या मण्यांची एक माळ असे. पंढरीचे वारकरी गळ्यात घालतात ना, तसली. एक दिवस आंघोळीनंतर अंग पुसताना त्यांची ती माळ अचानक तुटली. सारे मणी ओघळून न्हाणी घरात सगळीकडे पसरले. गेनूने ते सर्व मणी वेचले, एका वाटीत भरून ठेवले आणि आपल्या मालकाकडे ते नेऊन दिले. दुपारच्या वेळी मालक गेनूला म्हणाले, गेनू, हा सुईदोरा घे आणि या वाटीतील मण्यांची मला माळ करून दे. मालकाच्या आज्ञेप्रमाणे गेनू मणी ओवू लागला. बराच वेळ झाला तरी गेनूची माळ काही पुरी होत नव्हती. मालक वाट पाहून कंटाळले. शेवटी गेनू बसला होता तिथे जाऊन पाहिले. तो एका बाजूने मणी ओवत होता तर दुसऱ्या बाजूने ते ओघळून जात होते. दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला गाठ मारायची राहूनच गेली. माळ पुरी होणार कशी? गेनूच्या मालकांनी एकदा यात्रेला जायचं ठरवलं. त्यावेळी आजच्यासारखी वाहनं नव्हती. ते बैलगाडीने प्रवासाला निघाले. गेनूही बरोबर होता. एके दिवशी संध्याकाळी ते एका गावी आले. गावात कुठे उतरायची सोय नव्हती. गावाबाहेरच्या देवळात त्यांनी मुक्काम केला. रात्रीच्या जेवणासाठी त्यांना स्वयंपाक करणं भाग होतं. स्वयंपाकापुरती भांडी त्यांच्याजवळ होती. तांदूळ, पीठ, मीठ, मिरची वगैरे जिन्नस त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते. देवळाच्या ओसरीत 3 दगडांची एक चूल होती. तिथेच भात पिठलं करायचं त्यांनी ठरवलं. चूल पेटवण्यापूर्वी मालकांच्या लक्षात आलं की तेल व तूप बरोबर घ्यायचंच विसरले ते. त्यांनी गेनूला वाण्याच्या दुकानात जाऊन तेल व तूप आणायला सांगितलं. आता या 2 जिन्सांसाठी गेनूला 2 भांडी हवी होती. ती मिळवायची कुठून याचा तो विचार करू लागला. इतक्यात त्याचं लक्ष देवापुढे ठेवलेल्या एका पितळी भांड्याकडे गेलं. देवापुढे धूप जाळण्यासाठी ठेवलेलं ते धुपाटणं होतं. त्या धुपाटण्याच्या दोन्ही बाजू खोलगट होत्या. गेनूला वाटलं, तेल आणि तूप आणायला हे एकच भांडं पुरेल की. देवापुढचं ते धुपाटणं घेऊन तो बाहेर पडला. गेनू थेट वाण्याच्या दुकानी गेला. त्याने वाण्याला प्रथम तेल मागितलं. वाणी तेल देऊ लागला तेव्हा त्याने धुपाटणं पुढे केलं आणि धुपाटण्याच्या वरच्या भागात तेल घेतलं. वाणी तूप आणण्यासाठी आतमध्ये गेला तेवढ्यात तुपासाठी त्याने धुपाटणं उलटं केलं. वाण्याने आता त्यात तूप दिलं. धुपाटणं उलटं करताना घेतलेलं तेल तिथेच जमिनीवर सांडलं. ही गोष्ट गेनूच्या लक्षातच आली नाही. भांड्यात तूप घेऊन गेनू देवळाकडे परतला. मालक त्याची वाटच पाहत होते. गेनूने भांडं मालकापुढे ठेवलं. ते गेनूला म्हणाले, अरे, तू फक्त तूप आणलेलं दिसतंय, तेल कुठे? विसरलास वाटतं. गेनू लगेच म्हणाला, छे, विसरेन कसा? हे पहा ना, तेलही आणलंय. असं म्हणून घाईत त्याने धुपाटणं सुलटं करून ठेवलं. त्यामुळे आणलेलं तूप सुद्धा जमिनीवर सांडलं. तेल तर दुकानातच सांडलं होतं. अशा रीतीने तेल गेले, तूप गेले, हाती आलं धुपाटणं. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.